टिकाऊ मीडिया लाज वाटली पाहिजे। जिथं तुम्हाला पैसे भेटतील तिथं तुम्ही न्यूज घेणार, जिथं काहीतरी चिघळ वातावरण असेल तिथं तुम्ही न्यूज घेणार। ज्या टायमाला शांततेने लढा करायचं ठरलं तर तुम्ही 6-6 दिवस त्या माणसाकडे ढोकून नाही पाहणार। अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला। इथं व्यवस्था चालवताय। आज शेतकऱ्यावरची वेळ आली आहे, अख्ख्या महाराष्ट्रावरची वेळ आली, जी मराठवाड्यात वेळ आली आहे, जी तुम्हाला डोळ्याने दिसते तरी सुद्धा तुम्ही डोळे झाकून बसलेत। अरे ह्या महाराष्ट्रात जगण्यासाठी मरावं लागेल का मग शेतकऱ्याला? मग लाज वाटली पाहिजे। तुम्ही इथं व्यवस्था चालवताय तुम्हाला। आज माणूस मरण्याच्या दारात 6 दिवस झाली पोटात आणण्याचं कन्या माणसाच्या। अरे बाबा, कसं आहे दादू, हे विकल्या गेलेल्या मीडियाला लाज कशी वाटणार? कारण लाज कुणाला वाटत असते माहिती आहे का? की ज्याच्याकडे थोडी बहुत तरी लाज आहे त्याला लाज वाटत असते। पण ह्या मीडियावाल्यांनी ना पैशापायी लाज इज्जत सगळं काही विकलेलं आहे रे। आता तुला साधं उदाहरण सांगते, एखादी हिरोईन असते ना, ते हागली कुठं मुतली कुठं ह्याच्या सुद्धा त्यांना बातम्या पाहिजे असतात आणि त्या बातम्या दाखवायचं हे खूप महत्वाचं समजतात। तुला साधं उदाहरण सांगते, ज्या वेळेला आपण आंदोलनाला गेलतो मुंबईला आणि त्यावेळेला नाही का कुठली तरी एक पत्रकार आली आणि तिनं काय सांगितलं की म्हणे मला छेड काढली मराठ्यांनी, मला असं केलं आणि तसं केलं। बरं, त्यांनी ती बातमी दाखवली, मला छेड काढली म्हणून बोललेली, पण त्याच्यात किती सत्यता आहे हे दाखवलं का त्यांनी परत? किंवा त्यांनी पुढं काय केलं? ह्या मीडियावाल्यांनी पुढं खरंच तिची छेड काढली होती का? सीसीटीव्ही फुटेज त्यांनी बघितल्या का? काही नाही। फक्त TRP आणि पैसा ह्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे। साध्या गोष्टीत जर बोलायला गेलं तर उद्या ही मीडियावाले घरच्या लोकांना सुद्धा विकतील पैशासाठी। सिंपल गोष्ट आहे। कारण ह्यांना सगळ्या गोष्टी महत्वाच्या वाटतात, पण आपण गोरगरीब लोक आणि आपले जे शेतकरी बांधव आहेत ह्यांच्या व्यथा त्यांना कधीच महत्वाच्या वाटत नाहीत। आज तुला आपल्या मंगेश दादा साबळेंसाठी आज तुझ्या डोळ्यात पाणी आहे, आपल्या शेतकरी बांधवांसाठी तुझ्या डोळ्यात पाणी आहे। तुझ्या डोळ्यातलं पाणी खूप अनमोल आहे दादा, कारण त्या पाण्यामध्ये मंगेश दादांविषयीच्या भावना जोडलेल्या आहेत। पण ह्या डोळ्यातल्या पाण्याची किंमत ही मीडियावालेली किंवा ह्या पत्रकाराली वाटणार नाही।